गेवच्या वयाच्या तिप्पट आहे. जय गेवच्या वयाच्या तिप्पट आहे. बरोबर आहे पहिलं. दुसरं अमनचे वय गेवच्या वयाच्या दुप्पट आहे. अमन जो आहे तो गेवच्या वयाच्या दुप्पट आहे. दुप्पट नाही, दुप्पट आहे. जय आणि अमन दोघं आणि म्हणलं की बेरीज. हा जय आणि आमन या दोघांचे वय एकत्र म्हणल्यावर बेरीज केली की काय झालं, शम्मीचे वय जे आहे शम्मी त्याचे दोन तुकडे केले. शम्मीच्या वयाच्या निमपट, निमला असं म्हणतात. हे 1/2 आणि हे एक लिहायची गरज नाही. एस ने एकता गुणलं एस आणि हे असं लिहितात म्हणून याला डायरेक्ट S/2 लिहूया. ठीक आहे. पुन्हा त्यांनी काय सांगितलं, जर शम्मीचंच वय 70 दिलं. कुणाचं? शम्मी नाही. शम्मीचं वय 70. तर किती झालं 70/2 म्हणजे 35. बरोबर आहे. इथपर्यंत समीकरण कळलं. आता जे अधिक ए बरोबर 35 जर सापडला असेल तर जे आणि ए चा आपल्याला कळालेला आहे. हे होय 3G आणि हा काय झाला 2G. आता इथे किमती टाकू. जे ची किंमत काय आली बाळांनो? 3G आली आणि ए ची किंमत काय आली? 2G. दोन्हीची मिळून काय झालं 35 आणि 3 आणि 2G मिळून झाला 5G. बरोबर 35 आणि G बरोबर 35/5 5 7 35. G सापडला आपल्याला. काय सापडला? G. आता विचारलं G तर सापडला आपल्याला. घेऊया. हे ज्ञानचे वय विचारले आपल्याला, घेऊचे नाही विचारले. आपण कार्यक्रम 7 सापडला की इथं करतो. त्याने विचारलं ज्ञानचे वय जे गेव पेक्षा 2 वर्षांनी, म्हणजे काय म्हणायला लागलो, डी फॉर ज्ञान गेव पेक्षा 2 वर्षांनी मोठा आहे. सापडलं G7 हे 2. काय झालं 7 आणि 2 ज्ञाने आपला 9 वर्षाचा झाला. ओके कळलं.